तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गौरी गणपतीचे सण आलेले आहेत मैत्रिणींनो, आणि त्यामुळे आपल्या दारामध्ये किंवा देवघरात वगैरे रांगोळी काढायची असती. तर चला म्हटलं आज सिंपल साधी आपण रांगोळी काढायला शिकूया आपल्या मैत्रिणींना. तर अशा पद्धतीने मी रांगोळी फुलांची काढलेली आहे आणि कलर दिल्यावर पण खूप सुंदर दिसतं मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता. आणि काहीच अवघड नाही, खूप सोपी पद्धत आहे, तुम्हालाही लगेच जमू शकते. अशा पद्धतीने आपल्याला पाकळ्यांना हिरवा कलर द्यायचा आहे, फुलांना पिवळा कलर द्यायचा आहे आणि कलर दिल्यानंतर मैत्रिणींनो रांगोळी खूप अट्रॅक्टिव्ह दिसते. तर अशा पद्धतीने आपण रोजही दारामध्ये काढू शकतो किंवा सणासुदीलाही काढू शकतो. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला कलर देऊन घ्यायचे आहेत. फार वेळ लागत नाही मैत्रिणींनो, आपण थोडं काढला आणि रंग भरलं तर 4 ते 5 मिनिटात आपली रांगोळी सहज होऊ शकते. सिंपल आहे, काहीच अवघड नाही. तर तुम्ही सुद्धा आता सणवाराचे दिवस आले आहेत, अशा पद्धतीची रांगोळी तुमच्या दारात गणपतीसमोर, गौरीसमोर किंवा दारासमोर काढू शकता. की कसं होतं, सण आले की आपल्या दारासमोर रंगीत रांगोळी असली की आपल्याला प्रसन्न वाटतं आणि घरामध्येही पॉझिटिव्ह विचार येतात, सकारात्मक विचार आपल्याला येतात. कारण आजूबाजूचा परिसर स्वच्छ, निर्मळ आणि प्रसन्न असला की आपलं मनही प्रसन्न होतं, आपल्यालाही विचार छान येतात. त्यामुळे सणवाराला तर रंगीत रांगोळी तुम्ही नक्की काढा. तर बघू म्हटलं चला आपल्या मैत्रिणींना रांगोळी थोडीफार शिकूया, त्यासाठी हाचा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने पूर्ण ग्रीन कलर आपल्याला देऊन घ्यायचे आहेत आणि आपले काडेपेटीचे जे काडी असते त्याच्या साहाय्याने आपल्याला पानांचा आकार द्यायचा आहे. आता इथे कलर मी येलो आणि ग्रीन वापरला आहे. तुम्ही पानांना ग्रीन वापरू शकता, हिरवा, आणि फुलांना तुम्हाला आवडेल तो वापरू शकता. तुम्ही गुलाबी वापरू शकता किंवा पिंक वापरू शकता, कारण फुलं हे अनेक प्रकारचे असतात किंवा अनेक रंगाचे असतात. लाल वापरू शकता, तुम्हाला जो कलर आवडेल तो तुम्ही वापरू शकता. आता हे ते मी येलो वापरलेला आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.